खासदार उदयनराजेंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह विधान लिहिल्याबद्दल बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील भाजपा नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। खासदार उदयनराजे भोसले यांच्या सुरू असलेल्या प्रकरणी समर्थक रस्त्यावर उतरल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दाखवल्याची पोस्ट फेसबुकवर आली असता त्यावर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील भाजपचे नगरसेवक ओम शर्मा यांनी आक्षेपार्ह कमेंट केल्याने खामगाव येथील उदयनराजे समर्थकांनी रोष व्यक्त करत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ओम शर्मा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे। ओम शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात उदयनराजे समर्थक प्रवीण कदम यांनी अधिक माहिती दिली आहे। महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर जो खंडणीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे, हजारो कोटीची संपत्ती आणि मालमत्तेचे जे मालक आहेत आणि या महाराष्ट्रातले अनेक गडकिल्ले ज्यांच्या नावावर आहे आणि जे अनेक शेतकऱ्यांकरता एक चांगल्या प्रकारचं काम करतात, अशा माणसाला हे शासन कुठेतरी त्यांच्या नावाला कुठेतरी कलंक लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। असाच कलंक लावण्याचा प्रकार खामगावचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक ओम शर्मा यांनी ABP मराठी चॅनलवर ज्या ठिकाणी उदयनराजे भोसले यांच्या समर्थनार्थ जनता रस्त्यावर या विषयाला ज्यावेळेस त्यांची बाईट सुरू होती, ती बाईट ज्यावेळेस फेसबुकवर आली तर अनेक उदयनराजे यांच्या समर्थकांनी त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला व त्याच वेबसाईटवर त्या ठिकाणी ओम शर्मा नगरसेवक याने उदयनराजे भोसले यांना उद्देशून चोर चोर असे म्हटले व त्यानंतर त्याच्या बाईटवर प्रतिक्रिया देण्याकरता अनेकांनी त्या ठिकाणी त्या बाईट टाकल्या तर त्यांनासुद्धा त्यांनी भडवे वगैरे अशी शिवीगाळ करून त्या लोकांचा त्या ठिकाणी शिवीगाळ करून त्यांना अपमान करण्याचा प्रयत्न केला। ही अत्यंत दुःखजनक आणि खेददायक बाब आहे की हा छत्रपतीचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर या सर्वसामान्य त्या ठिकाणी क्रिमिनल रेकॉर्डचा माणूस त्या ठिकाणी त्यांच्यावर चोर म्हणून चिखलफेक करतो, ही बाब निंदनीय आहे आणि त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावा म्हणून या ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन खामगावमध्ये त्या ठिकाणी त्यांच्यावर FIR दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला कडक अशी शिक्षा त्या ठिकाणी देण्यात यावी अशी विनंतीसुद्धा आम्ही सन्माननीय ठाणेदार आदरणीय संतोषजी टाले यांच्यासमोर त्या ठिकाणी व्यथा मांडलेली आहे। आम्हाला अपेक्षा आणि खात्री आहे की या ठिकाणी त्याच्यावर योग्य कारवाई होईल व त्याला असे लोक या ठिकाणी जे महापुरुषांचा तसेच महापुरुषांच्या वारसदारांचा अपमान करतात त्याचा चोख बंदोबस्त या ठिकाणी प्रशासनाने करावा ही अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो। प्रतिनिधी राणा ईश्वरसिंह ठाकूर, NTV न्यूज मराठी, खामगाव, बुलढाणा।